Guys, welcome to our YouTube channel. चला आज वर्कआउट चालू करूया शोल्डर अँड ट्रॅप्स वर्कआउट. न थांबता आज पहिला सेट घेतला आपण क्लोज ग्रिप शोल्डर प्रेस युझिंग फंक्शनल ट्रेनर. या व्हेरियंटचे टोटल आपण 3 सेट करणार आहोत. जे बी हेवी वेट मागतील तेवढं मारायचं आहे, पण रिपिटेशन तुम्हाला 20 चालू करायचे आहेत. पहिला 20, नंतर 17, नंतर 15. 15च्या खाली तुमची रिपिटेशन गेली नाही पाहिजेत, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढं कॉन्सन्ट्रेटली माराल ना तेवढं चांगला आहे. एल्बो जो समोर ठेवायचा आहे, एल्बो तुम्हाला बाहेर नाही काढायचा. आपण फ्रंट शोल्डरवरती प्रेशर घेतो, त्यामुळे एल्बो जेवढा तुमचा शोल्डरची लाईन राहील समोरच्या साईडला, तेवढं तुमच्या फ्रंट शोल्डरवरती प्रेशर जास्त प्रमाणात येईल. हे लक्षात ठेवा. आता काय आम्ही जास्त थांबलो नाही, ऑलरेडी जिमला लेट झालेला. रोशनला पण घाई असते त्याची, त्याला पण जॉब असतो, मी पण जॉबला जातो, त्यामुळे थोडा वर्कआउट केला. त्याच्यानंतर आपण सेकंड व्हेरियंट घेतला आपण फ्रंट शोल्डर राईज युझिंग फंक्शनल ट्रेनर. आपण ऑलमोस्ट आज सगळे सेट फंक्शनल ट्रेनरवरती ट्राय केले आहेत. यात पण रिपिटेशन तुम्हाला 20-25 स्टार्ट करायचे आणि 15 रिपिटेशनवरती स्टॉप व्हायचं आहे. या व्हेरियंटमध्ये पण टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे. आणि या सेटमध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, जेवढा कॉन्सन्ट्रेटली मारा आणि पुढे जाऊन होल्ड कराल तेवढं चांगलं आहे. मारायचे आहेत म्हणून मारू नका. जेवढा मसल कनेक्शन ठेवाल तेवढं तुमचं मसल ग्रोथसाठी चांगलं आहे. आणि हां, तुम्ही वर्कआउट करताय, हे सगळे तुम्ही डेडिकेशनने वर्कआउट करत असाल, पण तुम्ही जोपर्यंत डाएट प्रॉपर ठेवत नाही तोपर्यंत तुमचं बॉडीमध्ये चेंजेस भेटणार नाहीत. प्लस वर्कआउट करताय हेवी आणि कार्डिओ करत नसाल तर कार्डिओ पण गरजेचं आहे. कार्डिओ आम्ही सकाळी वर्कआउट करतो आणि संध्याकाळला कार्डिओ करतो, त्यामुळे तुम्ही प्लीज कार्डिओ पण करा. ॲटलिस्ट 1 तास तरी कार्डिओ तुमचा झाला पाहिजे. नाहीतर जर तुम्हाला कार्डिओ करायला टाईम भेटत नसेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 10,000 स्टेप्स दिवसभरात चालणं आहे. दिवसभरात तुम्ही 10,000 स्टेप्स चालत तरी इनफ आहे, मग कार्डिओ करायची गरज नाही, पहिली गोष्ट म्हणजे. पण डाएट मस्त आहे. डाएटमध्येच तुमचा 70% डिसिप्लिनमध्येच बॉडी बनते. त्याच्यानंतर 30% तुम्ही येऊन जिममध्ये बनवता, हे लक्षात ठेवा. आज जेव्हा काय यायला समजत नाही, त्याला वेटच जात नव्हता. चलो ठीक आहे, चल काही सेटने मारले पण नाही आज. पुढचा आपण वेळ घेणार आहोत बॅक शोल्डरचा, जो आहे बिहाइंड द नेक शोल्डर प्रेस युझिंग फंक्शनल ट्रेनर. हा कसा मारायचा तुम्ही चेक करू शकता. जो लॅट पुल डाऊनचा बार असतो तो आपण वापरलेला आहे आणि त्याला आपण लॉंग ग्रिप पकडून परफॉर्म केलेलं आहे. आणि जेवढं तुमचा लोअर शोल्डरपर्यंत आणता येईल ना बार तेवढा आणायचा आहे. एक लक्षात ठेवा, हा वर्कआउट ॲडव्हान्स सेट आहे, त्यामुळे बिगिनर्ससाठी नाही आहे. आणि यात पण रिपिटेशन तुम्हाला ॲटलिस्ट 20 ते 25 स्टार्ट करायचे, ते 15ला स्टॉप करायचे. तुम्हाला 15च्या खाली रिपिटेशन मारायचे नाही आहेत, याची काळजी घ्या. रोशन त्याचा थोडासा बॅक शोल्डरचा इश्यू आहे, त्यामुळे त्यांनी जरा वेट थोडा कमी घेतला मारायला. पण त्याला बोललो वेट कमी घेतो आहेस तर ॲटलिस्ट 25-30 रिपिटेशन तरी मार. कारण जेवढं रिपिटेशन मारशील तेवढं चांगलं आहे, कमी भेटणार. आता तू बोलशील वेट मी कमी घेतो आहे, शोल्डर इंजुरी आहे माझी आणि रिपिटेशन आमच्या वेळेस मारशील, त्याला काय अर्थ नाही. मग त्याला बोललो रिपिटेशन जास्त देवतानी. मी जेवढा वेट मारला तेवढाच मारला. स्पीड थोडासा फुटला मारताना, ठीक आहे. तर तो थोडासा नवीन होता त्यामुळे थोडासा तो फुटणारच. जोपर्यंत तुम्हाला असं करू नका, जर तुम्ही सेट मारा चालू करताय आणि तुम्हाला सेट प्रॉपर जात नाही म्हणून सोडून दिलं. स्टार्टिंगला तुमचा सेट बसण्यासाठी तुम्हाला थोडा डिफिकल्टी होईलच, पण जसं तुम्हाला सवय होत जाईल तसं ऑटोमॅटिकली तुमचा सेट इम्प्रूव्ह होत जाईल. त्यामुळे सेट मारत जा, ज्याने की तुम्हाला परफॉर्म कसा करायचा आहे त्याची आयडिया येईल आणि तुमचा सेट परफॉर्म प्रॉपर होईल. काही 4-5 आठवडे तुम्हाला असं सेट प्रॉपर जाणार नाही, कारण थोडासा आपला मसल कनेक्शन कमी असतो, प्लस स्टॅबिलिटी पण कमी असते मसल. जशी स्टॅबिलिटी वाढेल तसं ऑटोमॅटिकली तुमचा मसल वर्कआउट प्रॉपर होत जाईल.
त्यानंतर आपण पुढचा व्हेरियंट घेणार आहोत, ओव्हरहेड केबल फेस पुल एक्सरसाइज युजिंग फंक्शनल ट्रेनर. त्याच्यामुळे तुम्हाला एक लक्षात ठेवा, ओव्हरहेड म्हणून आपण ह्याला का म्हणतात, कारण आपला जो हात आहे तो आपल्या डोक्याच्या वरती गेला पाहिजे आणि जे आपले एल्बो आहेत हे शोल्डरच्या लाईनमध्ये आले पाहिजे, म्हणून याला ओव्हरहेड फेस पुल म्हणतात. आणि जो नॉर्मल व्हेरियंट असतो फेस पुल, त्याच्यामध्ये आपला हात जो आहे तो आपल्या डोक्याच्या लाईनीत आलेला चालतो. पण आपण ओव्हरहेड फेस पुल एक्सरसाइज मारतोय, त्याच्यामुळे तुम्हाला हात वरतीच पाहिजे डोक्याच्या आणि पाठीमागे होल्ड करून मारत आहे. या व्हेरियंटचे टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत आणि या व्हेरियंट पण तुम्हाला जेवढा रिपिटेशन घ्यायचं तेवढं आम्ही 25-20 रिपिटेशन घेतो. तुम्हाला जेवढे जातील तेवढे मारा, पण कमी रिपिटेशन मारायचे नाही आहे, त्याचं तुम्ही लक्षात ठेवा. लास्टला पण आम्ही वेट थोडा हेवी घेतला, त्यात पण रोशनला बोललो भाई वेट ठोक्या की जाते तो, आणि थोडा वेट मारला. आपला फ्रंट शोल्डरचं एक्सरसाइज झाली, बॅक शोल्डरची एक्सरसाइज झाली. आता आपण घेणार आहोत साईड शोल्डरची एक्सरसाइज. त्यासाठी आपण घेणार आहोत साईड शोल्डर डंबेल प्रेस. याच्यामध्ये तुम्हाला जेवढा तुमची कॅपॅसिटी आहे वेट मारायची तेवढी कॅपॅसिटी किंवा रिपिटेशन पण तेवढेच घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही तुमची बॉडी पुश लिमिट पुश कराल बॉडीचं, तेव्हा तुमची बॉडीमध्ये चेंजेस मला दिसतील, हे लक्षात ठेवा. रिपिटेशन पण तेवढेच घ्यायचे आहेत. तुम्ही बोलायला मी वेट जास्त की नाही, रिपिटेशन मारेन, मग तुम्ही बॉडी बिल्डिंगसाठी नाही तर पॉवर लिफ्टिंगसाठी. स्टार्टिंगला रोशनदा रडतो, काय आपलं वेट हे ते, एवढा वेट तेवढा वेट, आणि नंतर एक हात फोल्ड करून तो मारतो, नंतर बोलतो की 3 दी वेट होता. कशाला स्टार्टिंगच रडतो तो मारतोस तो बोलायचा नाही की 17 kg घेतलास, 20 kg घेतलास, 25 kg घेतलास. लास्टला आम्ही ट्राय केला, जिममधला सगळ्यात हेवीएस्ट डंबेल घेतला आणि परफॉर्म केला. मला हेवीएस्ट डंबेलमध्ये टोटल 10 रिपिटेशन मारली स्वतः. गाणपट्टी आतमध्ये गई. पुढचा व्हेरियंट घेतला आपण डंबेल लॅटरल फ्लाय. त्याच्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमचा एल्बो आणि हात स्ट्रेट राहायला पाहिजे. पाय तो वेट तुम्ही कमी घ्या, पण हात स्ट्रेट ठेवून परफॉर्म करा आणि रिपिटेशन तुमचे जेवढे तुम्हाला जातील तेवढे मारायचे आहेत. आणि ह्याच सेटमुळे तुमचा शोल्डरची साईज ब्रॉड दिसते. यात तुम्ही जेवढे रिपिटेशन माराल तेवढं चांगलं आहे. आम्ही 25, 20 रिपिटेशन घेतले. वेट 15 kg, 7.5 kg, 10 kg. इथे आपण शोल्डर वर्कआउट स्टॉप करून आता पुढचं घेतलं ट्रॅप वर्कआउट. त्याच्यामध्ये पहिलाच सेट घेतला डंबेलमध्ये. त्याच्यामध्ये डंबेल घेतला आपण साईड ट्रॅप राईज. साईड ट्रॅप राईजमध्ये आपल्याला आपले जे एल्बो आहेत ते स्ट्रेट ठेवायचे आणि परफॉर्म करायचं आहे. एल्बो तुम्हाला बेंड नाही करायचे. या वेळेमध्ये टोटल 3 सेट मारले आम्ही आणि रेपिटेशन 30, 25, 20 घेतले. त्यानंतर पुढचा सेट घेतला आपण फ्रंट डंबेल ट्रॅप राईज. त्याच्यामुळे डंबेल बघा तुम्ही आम्ही कोणत्या प्रकारे पकडलेला आहे आणि त्यानुसार आम्ही परफॉर्म केला. हा वर्कआउट तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सुचवा. तुम्ही कमेंटमध्ये सांगाल तेव्हाच आम्हाला समजेल. थँक्यू.
Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.